नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या सत्य घटनेची सुरुवात होते नाशिकमधून. नाशिकमध्ये एक छोटंसं गाव आहे. आता या ठिकाणाला गाव म्हणण्यापेक्षा एखादी वस्ती म्हटलेलंच बरं असेल. कारण या वस्तीची लोकसंख्या होती 300 ते 400. या ठिकाणी राहणारा रतनलाल. रतनलालपाशी स्वतःची अर्धा एकर जमीन होती. गावामध्ये पाणी तर होतं, पाण्याची कसलीही कमतरता नव्हती. स्वतः रतनलालच्या रानामध्ये एक विहीर होती, एक बोर होता. त्याच्यामुळे त्याच्या रानामध्ये पाण्याची कमतरता नव्हती. पण अर्धा एकर रान, त्या रानामध्ये काहीच येणार होतं. त्यामुळे त्याने खूप विचार करून त्याच्यामध्ये त्याने गवत लावलं होतं. त्याच गवतामधून येणारं उत्पन्न तो गायींना चारायचा. त्यातून गायी दूध द्यायच्या. दूध दिल्यानंतर ते पैसे वगैरे येतात. ते त्याच्यावरती त्याचं कुटुंब चालायचं. याच्या कुटुंबामध्ये याची एक पत्नी होती, 34 वर्षे वय असलेली, आणि 6वीमध्ये शिकणारा एक पोरगा होता. या दोघांचा तिघांचा असा कुटुंब. रतनलाल खुश होता. आयुष्यात त्याचं सगळं काही बरं चाललं होतं. पण या रतनलालचा जो पोरगा होता, अचानक त्याचा पाय मोडला. सायकल शिकत असताना त्याचा ज्यावेळेला पाय मोडला त्यावेळेला उपचारासाठी पैसे भरपूर गेले. या रतनलालला अगोदर तर काही अडचण आली नव्हती. त्यामुळे त्यानं कधी सेव्हिंग वगैरे केली नव्हती. जेवढा पैसा यायचा तेवढा खर्चून आयुष्यामध्ये चालू होतं. पण अचानक आलेल्या खर्चामुळे त्याच्या कशावरती चांगलाच ताण पडलेला होता. रतनलाल आता काय विचार करू लागला की काय करू, पैसे कुठून आणू. त्यावेळेला त्याची पत्नी, जिचं नाव सुकन्या होतं, ती काय म्हणते की आपल्या गावात ना अभिजित नावाचा एक तरुण आहे, जो की सावकारकी करतोय. त्याच्याकडे भरपूर शेती वगैरे आहे. तर त्याच्याकडून तुम्ही पैसे घेतले तर ठीक होतील. आता ही एवढं इवळत म्हणत होती. त्यावेळेला त्या सुकन्याचं म्हणणं ऐकून हा रतनलाल त्या अभिजितपाशी जातो. अभिजितबद्दल बोलायचं झालं तर स्वतःची 20 एकर जमीन होती. 20 एकर जमिनीमध्ये 17 एकर द्राक्ष होती. त्याच्यापाशी 2-3 ट्रॅक्टर होते. करोडोंची उलाढाल वर्षाची. त्याच्यानंतर पोल्ट्री फार्म, असे बरेचसे बिझनेस होते, ज्यातून पैसे येऊन हा अय्याशी करायचा. श्रीमंत बापाचा पोरगा होता हा अभिजित. काही दिवसापूर्वी याच्या वडिलाचं निधन झालेलं होतं. त्यावेळेला पूर्ण कारभार याच्याच हातामध्ये आलेला होता. करोडो रुपये अचानक आल्यामुळे या अभिजितची मनस्थिती एकदम खराब झाली. याला याच्या मित्रांनी पूर्णपणे लुबाडलं होतं. भरपूर पैसे लुबाडले. त्याच्यातून त्यांनी ऐश केली. यालाही वाईट सवयी लावल्या, जसं की महिलांपाशी नेणं, डान्स बारमध्ये जाणं. परत त्याच्यावरती हा दारू पिऊ लागला होता. त्याच्यामुळे याचे खूप नुकसान झालं होतं. आता हे तर होतं खरं. ज्यावेळेला अभिजितला याच्यामधून आता जोपर्यंत हे समजते तोपर्यंत अभिजितचं भरपूर नुकसान झाल्यामुळे अभिजित काही करू शकत नव्हता. आता याने सगळं सोडून काहीतरी पैसे कमवायचं म्हणून सावकारकीचा धंदा चालू केला होता. थोड्याफार उरलेल्या पैशातून बाकी शेती वगैरे बघत होता. ज्या वेळेला रतनलालला पैशाची गरज पडते त्यावेळेला हा रतनलाल अभिजितपाशी जातो. अभिजितच्या हातापाया जोडू लागतो. अभिजित थोडा त्या ठिकाणी कळवळतो आणि म्हणतो की बोला की काय पाहिजे, तुम्ही अचानकच एवढं माझ्यापाशी इवळताय. रतनलाल घडलेली पूर्ण घटना सांगतो. त्याला म्हणतो की मला ना 50,000 रुपयाची गरज आहे. हा अभिजित त्याला म्हणतो की ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही. त्याच्यासाठी ना माझ्यापाशी तुम्ही काहीतरी गहाण ठेवा, त्याच्याशिवाय मी काय देऊ शकत नाही पैसे. आता या रतनलालकडे तर गहाण ठेवण्यासाठी काय नव्हतं. स्वतःची अर्धा एकर जमीन होती. हा रतनलाल घरी जातो, त्याच्या पत्नीशी बोलतो. त्याची पत्नी म्हणते की काही काळजी नका करू, आपली अर्धा एकर जमीन आहे ती द्या त्याच्यापाशी, पुढे चालून आपण त्याचे लवकरच पैसे फेडून देऊ. रतनलाल कपाटामधून अर्धा एकर जमिनीची कागद घेतो, अभिजितपाशी देतो. अभिजित त्याला 50,000 रुपये देतो आणि त्याला 10% व्याज लावतो. 10% व्याज लावून त्याला दिल्यानंतर म्हणतो की 6 महिन्यात मला परत पाहिजेत. हा रतनलाल होकार देतो आणि तिथून येतो. पोराचा दवाखान्यामध्ये घेऊन जाऊन उपचार वगैरे चांगल्या प्रकारे होतो. आता उपचार तर झाला होता, पोरगं घरी येऊन बसलं होतं. पण आता पैसे कुठून द्यायचं. प्रत्येक महिन्याला हा अभिजित त्याच्या दारात येणार होता व्याज मागण्यास. बघत बघत 1 महिना गेला होता, दवाखान्यातच गेला टाईम. त्यामुळे या रतनलालकडे आता पैसे देण्यासाठी नव्हतं, व्याज पण द्यायसाठी काही नव्हतं. त्यामुळे तो अभिजित येण्याची वाट बघत बसला. म्हणला की आल्यानंतर त्याच्या हातापाया जोडून थोडा वेळ वाढवून घेतो. आला, दारात बुलेट लावली आणि याच्या घरात येऊन बसला. त्यावेळेला रतनलाल त्याच्या पत्नीला सांगतो की चहा कर. त्यावेळेला हा अभिजित त्याला बोलत होता की काय झालं पैसे. हा त्याच्या पाया पडतो आणि म्हणतो की 1 महिना वाढवून द्या. काय झालं विषय, दवाखान्यात गेला टाईम, त्याच्यामुळे मला काय हे पैसे देणं झालं नाही, मी कुठं कामच केलं नाही. आता हे सगळं बघून हा अभिजित त्या ठिकाणी तावायला लागतो. ज्या वेळेला अभिजित मोठमोठ्याने ओरडत होता त्यावेळेला किचनमधून अचानक त्या अभिजितच्या पुढे रतनलालची पत्नी आली. ज्या वेळेला हा अभिजित रतनलालच्या पत्नीला बघतो, वय तर 34 वर्ष होतं, पण दिसायला अतिशय सुंदर होती. तिचा तो बांधा शरीराचा, तिच्या चेहऱ्यावरची चमक आणि तिचा गोरागुमटा चेहरा बघून या अभिजितच्या मनामध्ये आता वेगळंच वादळ उठलं होतं.
त्याने त्या रतनलालकडे बघितलं पण नाही. त्या महिलेकडे बघत होता. सुलोचना तिचं नाव. या महिलेकडे बघत असताना ती महिला त्याला म्हणते की साहेब थोडासा टाईम द्या. काय झालं माहिती आहे का, माझा पती ना दवाखान्यात होता हो. कामच करता आलं नाही कुठं. काम कुठं तर करेल आणि तुमचं पैसे देईल. अभिजित म्हणला ठीक आहे, पण एक काम कर, या रतनलालला माझ्या रानात पाठवून दे. माझ्या द्राक्षीला पाणी सोडण्यासाठी मजुराची गरज आहे. जर हा आला तर त्याच्यातून पैसे कट करून घेईल. आता रतनलाल त्याच्या पाया पडू लागतो आणि म्हणतो की मालक बरं झालं तुम्ही मला काम दिलं. आता तुमचे पैसे लवकरच फेडेल मी. असं म्हणून हा अभिजित त्या सुलोचनाला सांगतो की उद्या पाठवून दे आणि त्या ठिकाणी आणलेला चहा पितो आणि त्याची गाडी घेऊन घराकडे निघायला लागतो. हा रतनलाल त्याच्या पत्नीला म्हणतो की पैसे तर द्यावं लागतील. या मालकाने आपल्याला गरजेच्या टायमाला पैसे दिलेले आहेत. त्याच्यासाठी मेहनत मला किती जरी करावं लागली तरी मी करेल आणि त्याचे पैसे देईल. ही सुलोचना त्याला म्हणते की हो बरोबर आहे, तुम्ही पैसे तर द्यावं. बाकी आत्ता तर सध्याला जेवून घ्या. पोराला जेवण वाढते, याला जेवण वाढते. आता हे तिघं जेवण करून घेतात आणि सकाळ होण्याची वाट बघू लागतात. दुसऱ्या दिवशी रतनलाल त्याच्या पत्नीला म्हणतो की जेवण कर, डबा बनव. ही सुलोचना डबा बनवते आणि रतनलालला डबा बांधून रतनलालच्या हातात देते आणि हा रतनलाल अभिजितच्या रानाकडे निघायला लागतो. रस्त्यातच त्याला अभिजित गाठ पडतो. म्हणला की मी तुझ्याकडेच यायला लागलो होतो, मला वाटलं येतो का नाही कामाला म्हणून तुझ्याकडे यायला लागलो होतो. तर त्याला बसवलं गाडीवरती. गाडी वळवून पुन्हा शेताकडे निघून गेले हे दोघं. आता या अभिजितने याला सगळं काम समजावून सांगितलं की हे बघ, हा द्राक्षाचा प्लॉट आहे. याच्यामध्ये तू काय कर, 1-2-3 तास पाणी सोड. दुसऱ्या प्लॉटवरती 2-3 तास पाणी सोड. बाकी काही करू नको. हे बघ द्राक्षेचा एकदम बहर आला आहे, याला पण नजर ठेव. एकदम गार वातावरण आहे, झोपी गेला तरी चालेल, फक्त इथं चोरी झाली ना पाहिजे. जेवढी चोरी होईल तेवढे पैसे मी तुझ्या खात्यातून कट करेल आणि हे पाणी फक्त परफेक्ट पडलं पाहिजे. हे सांगून हा अभिजित तिथून निघून गेला डायरेक्ट ठेक्यावरती. तिथं जाऊन त्याने एक बाटली घेतली. ती बाटली पूर्ण तिथंच गटकला आणि गेला हिंडायला. कॉलेजच्या पोरी वगैरे बघायला गेला. तिथून काही वेळानंतर तो डान्स बारमध्ये पोहोचला. तिथं हजारो रुपये उडवून पुन्हा घरी आला. त्याला भानच नाही की त्याने एक मजूर लावला होता कामाला. याने जसं सांगितलं होतं काम तसं रतनलालने दिवसभर काम केलं आणि सायंकाळचे 5 वाजता हा त्या अभिजितच्या घरी पोहोचला. म्हणला की मी जसं काम सांगितलंय तसं केलंय, मी आता घरी चाललोय. याच्या आत त्यावेळेला लक्षात आलं की अरे मी तर कामाला माणूस ठेवला होता. त्यावेळेला हा अभिजित त्याला म्हणतो ठीक आहे जा आपण उद्या कामाला लवकर ये. अभिजितचं असं बोलणं ऐकून हा रतनलाल आपल्या घराकडे निघून गेला. त्यावेळेला घरी पोहोचतो. त्याच्या पत्नीने त्याच्यासाठी गरम पाणी करून ठेवलं होतं, अंघोळ करायला सांगितली. तोंड हातपाय धुतलं, अंघोळ केली आणि जेवण वाढलं. त्या ठिकाणी ते दोघं बसून जेवण करत होते. त्यावेळेला तो घडलेली पूर्ण घटना सांगतो की दिवसभर काहीच केलं नाही, झोपलोच, काहीच काम नाही. हा पोरगा नुसता फिरतोय. मला काम सांगितलं, मी फक्त तिथं बसलो, 2 वाल फिरवलं, झाला विषय संपला. भारी आहे बरं का तिथलं काम. आणि त्याच्या रानामध्ये भरपूर गवत आहे. तेच गवत काढून मी आपल्या जनावरांना घेऊन येईल उद्यापासून. त्याची पत्नी त्याला म्हणते की ठीक आहे चालेल. सुलोचना आणि हा रतनलाल त्या ठिकाणी जेवण करून त्यांच्या रूममध्ये जातात आणि जे काय त्यांची रात्रीची दिनचर्या असते, रात्रचर्या, ते पूर्ण करतात. दोघांचंही मन भरल्यानंतर झोपी जातात. सकाळी 5 वाजता उठून रतनलाल त्याच्या रानामध्ये जातो. गवत वगैरे काढलेलं ते घेऊन जनावरांना टाकतो. 9 वाजता डब्बा बांधून अभिजितच्या घरी पोहोचतो. अभिजितच्या घरी पोहोचल्यानंतर त्याचा दरवाजा वाजवतो, पण अभिजित काय दरवाजा उघडत नाही. 2-3 वेळ वाजवला तर हा अभिजित आता पटकन उठून आला. या रतनलालने बघितलं अभिजित अजूनपर्यंत उठला नव्हता, दारूच्या नशेत होता. त्याने थोडंसं वाकून बघितलं दरवाज्यातून तर एक आत कुठली तरी महिला आहे, चेहरा लपवत आहे. आता याच्या पूर्ण गोष्ट लक्षात आली होती की हा कुठल्याही महिलेसोबत असं करतोय. त्यामुळे याने विचार केला की याला आपल्या घराकडे येऊ द्यायचं नाही. याची नियत थोडी खराबच आहे. त्यामुळे हा ह्याला त्या ठिकाणी म्हणतो की काय काम करू. त्यावेळेला अभिजित म्हणतो की मी तुला सांगितलं ना काल जे प्लॉट सांगितला होता त्याच्या आता वर एक प्लॉट आहे, त्याच्यात पाणी सोड आणि तिथं नजर राखत बस. त्या ठिकाणी हा अभिजित असं म्हणतो. त्यावेळेला रतनलाल त्या ठिकाणाहून उठतो आणि डायरेक्ट त्या प्लॉटवरती जातो. त्या ठिकाणी जे काही काम आहे ते करतो. निवांत बसला झाडाखाली. त्यावेळेला त्याचा एक शेजारी आला तिथं. अभिजितचा शेजारी, एकदम गरीब परिस्थिती होती, संजय नावाचा. या संजयने त्याच्यापाशी जाऊन म्हणला की तंबाखू आहे का. रतनलाल म्हणला की मी तंबाखू खात नाही हो, असती तर दिली असती. त्यावेळेला तो शेजारी संजय रतनलालपाशी बसून म्हणतो की तुम्ही कामाला नवीन आलेत काय. हा म्हणला हो बरोबर मी आलो आहे. तर त्यावेळेला संजय म्हणतो तुम्हाला माहिती आहे का याच्या अगोदर या ठिकाणी ना एक व्यक्ती होता कामासाठी,
तर तो तिथं राहायलाच होता. त्याची पत्नी होती, 2 मुलं होती. पण ज्यावेळेला या अभिजितने त्याच्या पत्नीसोबत जोर जबरदस्ती केली, तेव्हापासून तो इथून काम सोडून गेला. आता हे सगळी मनामध्ये भीती घालत होता हा संजय. पण त्यावेळेला रतनलाल म्हणतो की माझा काय तसा विषय नाही, मी गावातलाच आहे आणि गावातनं माझी पत्नी कधी येतच नाही इकडं, त्यामुळे असा काही विषय येणारच नाही. ज्यावेळेला संजय त्या रतनलालकडून असं बोलणं ऐकतो त्यावेळेला तो म्हणतो ठीक आहे तुझ्या मनाने, पण एक काम कर, मी ना इथंच असतो, इथं एखाद्या द्राक्षीचं घर देत जा मला द्राक्ष वगैरे खायला, शेजारी पाजारी कोण ओळखत आहे. त्यावेळेला हा रतनलाल म्हणतो की नाही अजिबात तसं मी करू शकत नाही, मला इथं कामासाठी ठेवलं, मी कामच करतोय परफेक्ट. आता हे सगळं करत करत रतनलालचा 1 महिना भरला होता इथं. रतनलाल पूर्ण काम शिकला होता. अभिजित आता त्याच्यावरती विश्वास ठेवून पूर्ण गावामध्ये फिरायचा, दारू प्यायचा, नशा करायचा, जी की त्याने काही दिवसापूर्वी सोडलेली होती. कामाचा लोड जसा कमी झाला तसं त्याने नशा करायला चालू केली. ज्यावेळेला अभिजित 1 महिना भरल्यानंतर या रतनलालला म्हणतो की अरे तुझे पैसे कापले मी, तुझी पगार झाली होती बघ 400 रुपये 12,000 रुपये, मी तुझे 15,000 रुपये कट केलेत, तुला काय करावं लागेल माहिती आहे का, चक्रवाढ व्याज लागले तर तुला आता जे मी तुला 50,000 दिले होते त्याच्या जागी 80,000 रुपये द्यायचेत. रतनलाल डोक्याला हात लावतो, म्हणतो की 6 महिन्यासाठी 30,000 व्याज. अभिजित म्हणला मग तुझ्यापाशी त्यावेळेला पैसे होते का? नव्हते ना, मी दिले. त्यावेळेला मी पैशाची मदत केली, तर तू जी मी व्याज मागतोय ती तुला द्यावंच लागेल. हा रतनलाल आता त्याला काही बोलत नाही. त्याला म्हणतो ठीक आहे. आता असा विषय झाला होता की रतनलालला थुकता पण येईना आणि गिळता पण येईना, नरड्यात घास अडकून बसल्यासारखं झालं होतं. व्याजाचे पैसे तर घेतले होते, पण आता ते व्याज फेडत फेडत याच्यासोबत अशी काही घटना घडणार होती त्याच्याबद्दल याला कसलीही कल्पना नव्हती. रतनलाल कष्ट करायचा, महिना गेला, 2 महिने गेले, 3 महिने गेले, पण याची अजून व्याजच संपत नव्हतं. मुद्दल तर दूरचीच होती, अजूनपर्यंत 60,000 रुपये याची द्यायची बाकी होती. रतनलाल डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की आता कसं होणार. एक दिवशी त्याच्या पत्नीपाशी बसून चर्चा करू लागतो की काय करायचं, हा जो अभिजित आहे लय लुटत आहे, मी मेहनत करतोय पण पैसेच कट होईनात. जेवढे दिवस काम केले तर एवढ्या दिवसात लाखभर रुपये कट झाले असते, पण याची 50,000 रुपये संपनात, मी काय करू. त्यावेळेला त्याची पत्नी सुलोचना म्हणते की आता काय उपयोग नाही, काय करू शकतो, आपल्या गरजेसाठी पैसे घेतले होते, मेहनत करून काही जरी करून तुम्हाला ते पैसे फेडावेच लागतील. रतनलाल हो म्हणतो, त्या ठिकाणी झोपून जातो. दुसऱ्या दिवशी अभिजितला म्हणतो की अहो साहेब मालक, तुम्ही काय करताय मला सांगा ना, मी आत्तापर्यंत 70,000 रुपये फेडले, तुम्ही म्हणताय अजूनपर्यंत 40,000 रुपये राहिलेत, मी कसं फेडू सांगा ना. त्यावेळेला हा अभिजित त्याला म्हणतो की अरे मी काय करू, चक्रवाढ व्याज लागतंय, तू एखादा महिना चुकवतोय, घर खर्चासाठी पैसे घेतोय, त्याच्यामुळे हे सगळं होतंय. आता तो अभिजितला म्हणतो की मग खरं आहे सगळं, मग मी घर खर्च कसं चालवणार, कामाला तर इथे येतोय, दुसरं काही काम करत नाही, पैसे तर तुम्ही देत नाही, त्याच्यासाठी मला घ्यावं लागतात. त्यावेळेला अभिजित या रतनलालला म्हणतो मग ठीक आहे ना, कर काम, मी सांगतो तोपर्यंत. त्यावेळेला हा रतनलाल त्याच्या कामावरती निघून जातो. आता हे सगळं घडत असताना अभिजितचा मित्र होता रणजित, तो बघत होता. तो विचारतो की अरे असं का करतोय तू, कोणासोबत असं केलं नाही, पण तू असं काय केलं याच्यासोबत. त्यावेळेला हा जो अभिजित आहे तो रणजितला म्हणू लागतो तुला माहीत नाही, एक तर मला ना कामगार भेटलाय, त्याला सगळं काम परफेक्ट जमलंय, ही मी पैसे फेडून दिलं तरी काम सोडून जाईल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू याची पत्नी बघितली नाही, अतिशय सुंदर आहे दिसायला, तिच्यासोबत माझं वेळ घालवण्याची इच्छा आहे, त्यामुळे मी ह्याला फसवून ठेवतोय कसं तरी, कधी ना कधी हाताला लागेलच. त्यावेळेला रणजित म्हणतो की मस्त आहे लागा तुझं. अभिजित म्हणतो चल ना मग पार्टी करू. आता हे दोघं त्या ठिकाणी अड्ड्यावरती पोहोचतात. अड्ड्यावरती पोहोचून 2 बाटल्या घेतात आणि रानामध्ये येऊन पिऊ लागतात. आजच्या घडीला या रतनलालची पत्नी त्याच्यासाठी डबा घेऊन आलेली होती दुपारची 1 वाजता. विषय असा झाला होता की रतनलाल टेन्शनमध्ये डबा विसरून आला होता घरी. त्यावेळेला त्याच्या पत्नीनं बघितलं, तिला काळजी वाटली, ती डबा घेऊन आली रानात. त्यावेळेला रानात येत होती. अभिजित त्या ठिकाणी त्याच्या मित्रासोबत बसून दारू पित होता. त्याने बघितलं सगळं. त्याच्या मनामध्ये आता दारू पिलेला होता, पहिल्यापासून इच्छा होती. त्याने बघितल्यानंतर इच्छा झाली त्याची, आणि तो त्याच्या मित्राला म्हणतो हीच आहे बघ, बघ काय करायचं आता मग. त्याचा मित्र म्हणतो बघ नियोजन होत असेल तर शेड मारलेला आहे, त्याचा वापर कधी करणार आहे, वड शेडमध्ये. आता हा जो अभिजित आहे तो रतनलालच्या पत्नीपाशी जातो. सुलोचनाला म्हणतो की काय कुठं. ती म्हणली की डबा द्यायला आले. आता रतनलालने तर तिला सांगितलं नव्हतं, त्याची तर इच्छा होती की तिनं कधी रानात येऊच नये, पण आता नशिबाने ती आली होती आणि याच्याबद्दल रतनलालला कसलीही माहिती नव्हती. रतनलालच्या डोक्यात पण नव्हतं की डबा घ्यायचा आहे.
तेवढ्यातच या अभिजितने तिला अडवलं होतं. हा तिला म्हणू लागतो की विषय असा झाला की तुझा पती ना आता काही कामाचा राहिला नाही. वयोवृद्ध आहे, पैसा नाही त्याच्याकडे. कुठं त्याच्यापाशी आहे, त्याच्या नादी लागत बसली. माझ्यापाशी ये. मी तुला राणीसारखं ठेवीन आणि तुला खुश करीन. पैसा तर माझ्यापाशी भरपूरच आहे. त्यावेळेला ही त्याची मनस्थिती समजते आणि त्याला त्या ठिकाणी नकार देते, त्याला शिव्या देते आणि त्या ठिकाणाहून पुढे जायला लागते. हा त्याच्या मित्राला रणजितला इशारा करतो. रणजित त्या ठिकाणी आला. रणजितने तिचं तोंड दाबलं पाठीमागून. याने पाय उधरले. दोघांनी उचलून शेडमध्ये घेऊन गेले. ही ओरडायचा प्रयत्न करत होती. त्यावेळेला या दोघांनी तिच्या तोंडामध्ये बोळा टाकला. हातपाय बांधले ओढणीनं आणि तिच्यासोबत ते अनैतिक कृत्य करायला चालू केले, जे की यांनी नको करायला पाहिजे होतं. दोघं नशेत होते. दोघांना काही समजलं नाही. एकामागे एक एकामागे एक करत होते. तोपर्यंत करतात जोपर्यंत मन भरत नाही आणि शेवटी तिचा एक व्हिडिओ बनवून ठेवतात आणि तिला एक धमकी देतात की तू जर कोणाला सांगितलं ही व्हिडिओ मी तुझ्या नवऱ्याला दावेन, पूर्ण समाजामध्ये बदनामी होईल, व्हायरल करेल. आता ती शांत बसले. त्या दोघांनी तिचा हातपाय सोडलं आणि तिला मोकळं सोडून दिलं. तिने तिची कापडं घातली आणि तिच्या पतीकडे निघाली. निराश चेहऱ्याने तिच्या पतीपाशी पोहोचली. तो म्हणतो की कशाला आली तू इकडं? हा जो अभिजित आहे तो शहाणा नाही, चांगला नाही, याच्या नजरेत येऊ नको. पटकन डबा देऊन जा. आता हे सगळं सांगस्तोवर उशीर झालेला होता. घटना घडून गेलेली होती. त्यावेळेला रतनलालला माहीत नव्हतं. ही सुलोचना डबा देते आणि गपचिप तिथून निघून जाते. घरी पोहोचल्यानंतर आता गपचिप राहू लागली होती. हिच्या मनावरती परिणाम झाला होता. त्यावेळेला या रतनलालला समजतं की काहीतरी झालंय. तो म्हणला आजारी आहे का? म्हणली नाही. मग असं का वागते? त्यावेळेला ती काहीच बोलत नाही. म्हणते काय नाही असंच. त्यावेळेला रतनलाल भविष्याचा विचार करत होता. पोराचं कसं होईल, काय होईल, शेती नाही, मी तर मजुरी करतोय, त्याचं व्याज पण फिटं नाही, काय करू मी मला समजत नाही. त्यावेळेला ती म्हणली होईल काय तर, आणि आता हे दोघं झोपून जाते. तारीख होती 14 जुलै 2025ची. या दिवशी रतनलाल रानामध्ये पोहोचला नाही. त्याचं कारण होतं की भरपूर पाऊस होता. रतनलालला वाटलं की रानात काय काम नसेल म्हणून पोहोचला नाही. अभिजित त्याच्या घरी पोहोचला 12 वाजता. म्हणला की तू कामाला का आला नाही? तू असली ठेरं करतो त्यामुळे तुझं पैसे फिटण्यात, वरनं मला दोष देतोय काय तू? आता पटकन रानात हाल म्हणला. त्या ठिकाणी तो रानात गेला. तो तिथंच उभा होता. या रतनलालचा पोरगा शाळेला गेलेला होता आणि त्याची पत्नी तिथंच होती. अभिजितने याचाच फायदा घेऊन रूममध्ये घुसला आणि तिच्यासोबत वाईट काम करू लागला. ती म्हणायची नको, इथं गाव आहे, समाज आहे, पती येईल माघारी, लेकरं येतील. पण तो काय ऐकण्यासाठी तयार नव्हता. त्याने त्या ठिकाणी आणि 10,000 रुपयाचा बंडल काढून तिच्या हातात ठेवला आणि त्या ठिकाणाहून निघून गेला. आता हे सगळं करून अभिजित रानामध्ये पोहोचला. अभिजित त्या रतनलालपाशी जातो आणि म्हणतो की हो बघ, तुझ्याकडे ना शेवटचे 2 महिने आहेत. 2 महिन्यामध्ये 30,000 रुपये राहिलेत. फेड, नसेल तर काय बी कर. हा रतनलाल म्हणतो की माझी पगार तर 12,000, मी कसं पैसे फेडेल? त्यावेळेला हा जो अभिजित आहे म्हणतो की अरे तुझं तर बरोबर आहे, 2 महिन्यात तर फिटू शकणार नाहीत. 14, 12, 28, 25, 26,000 होते. त्यातनं तू खर्चासाठी घेऊन जाशील. एक काम कर, एका महिन्यासाठी माझ्या घरी तुझी पत्नी कामाला पाठव. हे बघ तुला तर माहिती आहे माझ्या घरी ना कोणी कामासाठी नाही. मग एक आई आहे, तिला हलणं होत नाही, तिची बी मदत होईल, स्वयंपाक पाणी करेल, तर तू दे पाठवून. रतनलाल थोडा हिचकेचतो, पण त्याच्या पुढे त्याचा काळ दिसत होता. त्याला काहीही करून या अभिजितचं पैसे फेडायचं होतं. हा रतनलाल त्याला म्हणतो ठीक आहे विचार करून बघतो, पत्नीला विचारून बघ. हे सगळं बोलून रतनलाल त्याच्या कामाला लागतो. काम झाल्यानंतर सायंकाळची सुट्टी झाली. रतनलाल घरी जाताना हा जो अभिजित आहे त्याला आठवण करून देतो, बघ पटकन लावून दे उद्या, त्याच्यानंतर जे काही तुझी उधारी असेल ती फिटून जाईल. हा रतनलाल घरी पोहोचतो. विचार करत करत पाठवू का नाही, पाठवू का नाही. अभिजितची नियत खराब आहे, पण परत विचार करतो की याची आई घरी आहे, लोळी पांगडी का आहे ना पण आहे, त्यामुळे घरी तर काही टेन्शन नसणार आहे. त्यामुळे तो म्हणतो की जाऊन पत्नीला बोलतो. त्या ठिकाणी ही सुलोचना देवीपाशी पोहोचतो. तिला घडलेली पूर्ण घटना सांगतो. तिला पूर्ण घटना सांगितल्यानंतर ती काय म्हणते की सगळं खरं आहे, पण मी नाही जाऊ शकत, मला त्याचा चेहराच पसंत नाही. पण दुसरीकडे ह्या रतनलालला काय होतं की पैशाचं टेन्शन होतं. एकदा याच्यातून सुटका झाली पाहिजे असं वाटायचं. हा म्हणला फक्त 1 महिन्यासाठी. त्या ठिकाणी त्याची आई पण आहे, त्याचं घर आहे, त्यामुळे तुला काही काळजी करायची टेन्शन नाही. तू फक्त जा, जेवण बनव, जे काय काम सांगते ते कर आणि 1 महिना झाला, मी 1 महिना काढतो अजून, 2 महिन्यात आपली सुटका. ज्या वेळेला रतनलाल असं बोलतो त्यावेळेला त्याच्या पत्नीला इच्छा नसताना पण होकार द्यावा लागतो. दुसऱ्या दिवशी ती त्याच्या घरी पोहोचते अभिजितच्या. अभिजित तिला बघून खुश होतो. ज्यावेळेला तिच्याकडे बघितलं त्यावेळेला ती सुलोचना पूर्ण आतमधून फुटलेली होती, रडायची घाईला आली. ती म्हणते बोला काय काम करायचं आहे? हा म्हणला जेवण बनव, माझ्यासाठी एक चांगलं काहीतरी मस्तपैकी बनव, तिथं सगळं किचनमध्ये सामान आहे, कमी पडलं तर मला सांग.
ही सुलोचना देवी किचनमध्ये गेली. त्या ठिकाणी जेवण बनवू लागली. त्यावेळेला हा अभिजित बाहेर बसूनच पूर्ण तिच्याकडे बघत होता, निहाळत होता तिच्या शरीराकडे. त्याची तिला कसलीही कल्पना नव्हती. ज्या वेळेला जेवण वगैरे बनवून होतं, ही अभिजितला सांगते. अभिजित ते जेवण वगैरे करून घेतो. सायंकाळची 4 वाजता काम करते आणि घरी निघून जाते. घरी गेल्यानंतर तिचे पती विचारतो की काय झालं का? ती म्हणली नाही काय, जेवण वगैरे बनवलं, निवांत मस्त होतं. त्यावेळेला रतनलाल म्हणतो ठीक आहे, अजून 1 महिना काढायचा आहे फक्त असा. आता ही सुलोचना त्याला होकार देते आणि आता हे काम चालू होतं. 8 दिवस गेले, 10 दिवस गेले. आता विषय असा झाला होता की काही दिवसानंतर अभिजितची आई जी होती दवाखान्यात गेली होती. पूर्ण घर मोकळं होतं. ज्यावेळेला ही सुलोचना त्या ठिकाणी आली, स्वयंपाक बनवत होती. तिला माहीत नव्हतं. तिला वाटलं की याची आई असेल. त्या ठिकाणी हा अभिजित दारू पिऊन आलेला होता. दरवाजा वाजवला, हिने उघडला. त्यावेळेला त्याला माहीत होतं आई नाही. पटकन हिला पकडलं, रूममध्ये घेऊन गेला आणि तिच्यासोबत ते वाईट करू लागला. त्याचं मन भरल्यानंतर तिला सांगतो की हे बघ, माझी आई नाही 10-15 दिवसासाठी, तर तू आता हे जे काही असेल ते मी करणार आहे तुझ्यासोबत, तर तू मला करू दे. आता हे सगळं सहन करत सुलोचना जेवण वगैरे बनवते, त्याला खाऊ घालते आणि तिथून निघून येते सायंकाळची. पण रस्त्याने येताना एकच विचार करत होती की माझ्यासोबत वाईट होतंय, हे आता थांबलं पाहिजे. त्यामुळे ही विचार करते की तिच्या पतीला सांगायचं किंवा पोलीस स्टेशनमध्ये जायचं. 6 वाजता तिचा पती रतनलाल त्या ठिकाणी आला. त्याला म्हणते की मला एक बोलायचं आहे. रतनलाल म्हणतो आधी मला जेवण दे, लई ताण आला माझ्या डोक्याला. ती जेवण वगैरे देते. जेवण झाल्यानंतर रतनलाल म्हणतो बोल काय झालं. ती घडलेली पूर्ण घटना सांगते. मी डबा द्यायला आलती, त्यावेळेला असं घडलं, त्याच्यानंतर आता असं, परत असं. आता मला इथं काम करणं होत नाही. आता याच्यावरती जी काय सोक्षमोक्ष आहे ती लावावं लागेल. पोलीस स्टेशनमध्ये जाऊ आपण. पण हा जो रतनलाल म्हणला, त्यावेळेला हा रतनलाल म्हणतो की नाही, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन काय होणार आहे. त्या ठिकाणी याची ओळख आहे, पैसे देऊन सुटेल. आपण याचा फायनल बंदोबस्त करावा लागेल. त्याची आई नाही ना, ठीक आहे, एक काम कर, उद्या जा आणि त्या ठिकाणी गेल्यावर मला फोन कर. त्या ठिकाणी कोणी नसलं की मी तिथे येतो. ही जाते त्या ठिकाणी. अभिजित दारू पिऊन पुन्हा येतो. त्या ठिकाणी या सुलोचना देवीला बघतो. तिच्याकडे बघून त्या ठिकाणी तिच्यापाशी जातो. तोपर्यंत तिने तिच्या पतीला फोन लावला होता, कोण नाही म्हणून ये. तो त्या ठिकाणी आला. त्याच्या हातात कोयता होता. ज्या वेळेला अभिजित बघतो दरवाज्यात हा रतनलाल आहे. म्हणतो जा की रानात बघ काम तुझं, कशाला आला इकडं. हा त्याला एक लाथ मारतो, आतमध्ये पाडतो. त्यावेळेला ही सुलोचना देवी सांगू लागते याने असं असं केलं आणि रडू लागते. या ठिकाणी रतनलालने एकाच झटक्यामध्ये त्याला त्या ठिकाणी धाराशाही केलं. त्या ठिकाणी अभिजित तर संपला, आणि अभिजितची कहाणी पण संपली. पण आता या दोघांना माहीत होतं की आपण पोलीस स्टेशनमध्ये गेल्याशिवाय काय पर्याय नाही. कधी ना कधी आपल्याला पोलीस पकडतील. त्यामुळे हे दोघं पटकन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि म्हणले की आम्ही गावातल्या एका श्रीमंत व्यक्तीसोबत असं असं केले, त्याने माझ्या पत्नीसोबत वाईट केलं होतं. पोलीस आता हैराण झाले. एक टीम पाठवली पोलीस स्टेशनमध्ये, यांना पकडून ठेवलं. तोपर्यंत कन्फर्म झालं की हो, या ठिकाणी अभिजित संपलेला आहे. पोलिसांनी लगेच या दोघांच्या विरोधात कारवाई केली. पोलीस यांच्या विरोधात गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करतात. पुढे चालून यांच्यासोबत जे होईल त्याच्याबद्दल आपल्याला अपडेट मिळेलच. पण मला सांगा मित्रांनो, या महिलेने अगोदर तिच्या पतीला सांगितलं असतं, यांनी पोलीस स्टेशन गाठलं असतं, सगळं झालं असतं. पण यांच्या डोक्यामध्ये राग भरला, त्यावेळेलाच हे घडलं. आणि आता यांचा जो पोरगा आहे त्याच्या भविष्याबद्दल यांना चिंता होती. तो तर आता अनाथच झाला ना. काय असून उपयोग आहे आईबापाचा. जेलमध्ये गेले, त्याला कोण सांभाळणार आहे. ना आजी, ना बाप, ना आई, ना कोण नातेवाईक. आता हा लावारसपणे पूर्ण समाजामध्ये फिरेल. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? आणि या दोघांनी जो कायदा हातात घेतला आहे ते करायला पाहिजे होतं का नाही, हे पण कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.